नाशिक येथील तपोवन वृक्षतोड प्रकरणामध्ये ज्या प्रकारे पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केलेला आहे आणि ते तपोवन वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरले आहेत, वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांना पाठिंबा देत आहेत, त्याच पद्धतीनं बीडकर या ठिकाणी सयाजी शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि तपोवन येथील वृक्षतोड थांबवा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं गिरीश महाजन म्हणाले की आम्ही 1800 झाडे तोडून त्या ठिकाणी 15,000 झाडे लावणार आहोत, तर शासनाची वृक्ष लागवड कशा पद्धतीची असते हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी उभे आहोत। बीड शहरातील खंडेश्वरी परिसर जो आहे दीपमाळ, त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांनी या ठिकाणी वृक्ष लागवड केली होती। अजितदादांनी वृक्ष लागवड केलेलं झाड येथे जर पाहिलं आपण तर या झाडाच्या काड्या झालेल्या आहेत। त्या एका दिवसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 30 लाख वृक्ष लावण्यात आले असा आणि त्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली, म्हणून जिल्हाधिकारी यांचा सत्कारही करण्यात आला। मात्र जर अशी वस्तुस्थिती पाहिली तर या प्रकारे झाडांच्या काड्या झालेल्या आहेत, म्हणजे शासनाची वृक्ष लागवड योजना ही केवळ कागदोपत्री आहे। दरवर्षी तेच खड्डे, तेच झाडं आणि कोट्यवधीचा निधी जाहीर खर्च करण्यात येतो। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे वृक्षप्रेमी या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आमची स्पष्ट मागणी आहे की आम्ही सगळे बीडकर वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांच्या सोबत आहोत आणि नाशिक येथील तपोवनाची वृक्षतोड थांबली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे। या खंडेश्वरी भागामध्ये डिकमाळी परिसरामध्ये झाडे वाचवा झाडे जगवा आणि जे नाशिक येथे तपोवन वाचवण्यासाठी जे वृक्षप्रेमींचे आंदोलन आहे, या आंदोलनामध्ये आज आम्ही देखील सहभागी झालो आहोत। आणि खरं तर बीड जिल्ह्यामध्ये हे तपोवनाच्या जे मोठाली झाडे तोडणार आहेत आणि ते तोडून नवीन 15 लाख झाडं लावू म्हणणारे गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करतो। कारण की बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अजितदादा पवार यांनी बीड मध्ये पाठीमागील काही महिन्यापूर्वी या खंडेश्वरी परिसरामध्ये 15,000 झाडं लावण्याचं काम केलं आणि ज्या अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांनी जे बीड मध्ये झाड लावलं त्या झाडाची परिस्थिती अशा प्रकारे आहे। मग मला सांगा, ज्या तपोवनामध्ये वर्षानुवर्ष हजारो वर्षाची जी झाडं आहेत ते तोडून 15 लाख झाडं लावण्याचं जे आम्हाला स्वप्न दाखवलं जातं, हे खोटारड्या या सरकारचा जाहीर निषेध करतो। कारण की वास्तविक पाहता सरकारची नीती दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत। कागदावरच यांच्या योजना राहतात आणि ह्या योजना त्या तपोवनातील एकही झाड तुटलं नाही पाहिजे, साधू संतांचा मान सन्मान केला जातो, पण साधू संत हे जंगलामध्ये राहतात, झाडं वनस्पती खातात, त्या वनस्पती आणि झाडांचा सत्यानाश होऊन साधू संत देखील खुश होणार नाहीत। पण ह्या पापी सरकारनं भूमाफियांना जमीन त्यांची घशात घालण्यासाठी हा आडंबा घातलेला आहे आणि हा जनतेनं हाणून पाडण्यासाठी बीड मधील देखील वृक्षप्रेमी आज त्यांच्या त्या आंदोलनामध्ये आणि सयाजी शिंदेच्या आंदोलनामध्ये आम्ही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊन त्या आंदोलनाला समर्थन देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।